राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण। राज्य श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्राचा होणार सन्मान। जागतिक अस्थिरतेवर मात करत भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगानं वाटचाल। जग भारताच्या विकास मॉडेलकडे आशेचं मॉडेल म्हणून पाहत असल्याचं पंतप्रधानांचं रामनाथ गोयंका व्याख्यानात प्रतिपादन। काँग्रेसनं शहरी नक्षलवादाला खतपाणी घातल्याची टीका करत आपल्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली देणाऱ्या काँग्रेसचा देशहिताला मोठा धोका, पंतप्रधानांचा घणाघात। दिल्ली कारस्फोट प्रकरणी हरियाणामधल्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाचे छापे। COP30 ही अंमलबजावणी करणारी आणि आश्वासनांची पूर्तता करणारी ठरायला हवी। ब्राझीलमध्ये COP30 परिषदेत भारताचं राष्ट्रीय निवेदन देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन। भारताची ऊर्जेची मागणी आणि पायाभूत सेवा सुविधांचा विकास यांचा जपानच्या तांत्रिक उत्कृष्टतेशी मेळ साधल्यास दीर्घकालीन ऊर्जा स्थिरतेसाठी नैसर्गिक भागीदारी निर्माण होईल, हरदीप सिंह पुरी। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे 8 डिसेंबरपासून, अधिसूचना जारी। महाजेनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। अणुऊर्जेपासून वीज निर्मिती या उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या मुष्टियोद्ध्यांची चमकदार कामगिरी। पवन बर्तवालनं पदक केलं निश्चित।